टॉपिक स्टार्ट करू. इक्वेशन ऑफ सर्कल म्हणजे पहिल्यांदा सर्कल घ्या. सीडी आणि जे मध्ये हा फरक असतो. सीडी मधलं क्वेश्चन डायरेक्ट असतो, तिचा अँगल निघतंय, तिचा अँगल निघतंय, डायरेक्ट टॅन थिटा इन थिटा काढायचं. पण त्याला थोडंसं ट्विस्ट केलं. पहिला पार्ट आहे इक्वेशन ऑफ सर्कल, दुसरं टँजंट, कंडिशन ऑफ टँजन्सी, डायरेक्टर सर्कल, लोकस पॉइंट, हे सगळे बाकीचे पार्ट, लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट, सगळं आहे त्यात. झालं का? आता आपण सुरुवात करू. पहिले इंट्रोडक्शन करतो. आज तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर नाही घेतलं तरी चालेल. नंतर पुन्हा समजून घ्या, लिहून काढलं तरी चालेल. आज आपल्याला मॅक्झिमम कन्सेप्ट बघायचं. त्यातलं पहिलं हेडिंग टाका, इक्वेशन ऑफ सर्कल. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. सर्कल जर व्यवस्थित कळालं तर कोनिक सेक्शन समजायला वेळ लागत नाही बिलकुल. सर्कल तयारी जर प्रॉपर झाली तर कोनिक सेक्शन नक्की आपल्याला व्यवस्थित कळलंय, फार एफर्ट्स घ्यायची गरज नाही. ठीक आहे. आता सर्कलची डेफिनेशन बघू. डेफिनेशन, सर्कल इज अ लोकस ऑफ पॉइंट. ऑलरेडी आपण लोकस मध्ये बघितलं आहे. डेफिनेशन, सर्कल इज अ locus of point such that distance between fixed point and locus point circle ही definition आहे. Circle is a locus of point such that distance between fixed point and locus point is constant. Fixed point ला center म्हणतात. Fixed point is called as center and fixed distance is called as radius. इथं fixed point C आहे, center, आणि fixed distance जे आहे CP आहे, ज्याला आपण R म्हणतो. सोपं आहे, काय नाही, सिंपल आहे. सर्कल काय आहे? सर्कल हा लोकस आहे, पॉइंटचं लोकस आहे, लोकस ऑफ पॉइंट. स्ट्रेट लाईन पण पॉइंटच लोकस आहे, सर्कल पण पॉइंटच आहे. एक फिक्स पॉइंट आहे सी, आणि पी पॉइंट ह्या कर्ववर कुठे असू शकतो. हे जे गोल दिसते ना, तिथे तुम्ही कुठे घेतलं पी पॉइंट तर सी पी सेमच येणार प्रत्येक वेळेला. पॉइंट कुठं पण चेंज करा. कळतं का? पहा, लोकस म्हणजे काय, तर दिलेली जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या पॉइंटचा सेट. सर्कल इज अ लोकस ऑफ पॉइंट such that distance between fixed point and locus point is constant. फिक्स्ड पॉइंटला सेंटर म्हणतात
फिक्स्ड डिस्टन्सला रेडियस म्हणतात. त्यातलं सेंटर सी आहे, रेडियस आर आहे. आता सर्कलची इक्वेशन आहेत, 4-5 इक्वेशन आहेत टोटल. त्यातले जवळपास 4 इक्वेशन तर सिलेबसमध्येच आहेत. एक 5वं जे आहे ते आपण जनरली शॉर्टकट म्हणून वापरतो, पण ते करलरी आहे. कुठले कुठले इक्वेशन ते सांगतो. हे डेफिनेशन आहे, सोपी आहे. आता घ्या स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल which center is origin and radius is r. याचं प्रूफ पण केलं मी, सिंपल आहे, काय नाही एवढं. बघा हे सर्कल आहे, सेंटर आहे C00, C00 बी दी सेंटर ऑफ सर्कल. PXY लोकस पॉईंट किंवा लाईज ऑन दी सर्कल म्हणू शकतो. डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, लेंथ ऑफ CP इज इक्वल टू R. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा आणि ॲक्च्युअल मध्ये डिस्टन्स काढा. डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, x मायनस 0 स्क्वेअर प्लस y मायनस 0 स्क्वेअर इज इक्वल टू R. x1 y1 x2 y2 घ्या. डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून डिस्टन्स काढा, x मायनस 0 स्क्वेअर प्लस y मायनस 0 स्क्वेअर. हे सॉल्व करा, स्क्वेअरिंग करा. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू R येतं. ठीक आहे, सिंपल आहे. रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू R. स्क्वेअर केलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर आला. दिस इज स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. हे काय आहे, सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन आहे. बरोबर आहे. आता सेम असंच करायचं पुढचं, फक्त सेंटर बदल आहे. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे तो सेम आहे, फक्त सेंटर 0-0 आहे ना, त्याच्याऐवजी HK आहे. बाकी सगळं सेम आहे. 0-0च्या ऐवजी HK. तर ते घ्या, इक्वेशन ऑफ सर्कल. त्याला सेंटर रेडियस फॉर्म म्हणतात. त्याचा प्रूफ पण आहे, लिहून घ्यायलाच पाहिजे असं काही नाही, समजून घेतलं तरी चालतंय. CHK be the center of circle. PXY is locus point किंवा lies on the circle. परत डिस्टन्स फॉर्म्युला, x1 y1 x2 y2. लेंथ ऑफ CP काढा, लेंथ ऑफ CP is equal to R. by CHK with the center of circle.
तर स्ट्रेट लाईन यायला पाहिजे हां, तर सर्कल कळतंय. सर्कलमध्ये आता हे डिस्टन्स वगैरे कुठलं पार्ट आहे, स्ट्रेट लाईनचंच आहे. सी एच के सेंटर, पी एक्स वाय लोकस किंवा लाईज ऑन दी सर्कल, लेंथ ऑफ सी पी इज इक्वल टू आर. आता सी पी कॅल्क्युलेट करा, सी पी फाईंड करा, डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, एक्स टू मायनस एक्स वन, वाय टू मायनस वाय वन, अंडर रूट एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इज इक्वल टू आर. अंडर रूट एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर, डिस्टन्स इज इक्वल टू आर. याचं स्क्वेअरिंग करा. आता स्क्वेअर केलं तर फक्त रूट निघून जातं, याला सॉल्व नाही करायचं, याला सोडवायचं नाही. हेच फॉर्म्युला आहे, एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सेम फॉर्म्युला आहे, फक्त काय तिथं झिरो झिरो होतं सेंटर, त्यामुळे एच के झिरो झिरो झालं होतं, इथं राहिलंय एच के. तर आणखीन एक सर्कल आहे तिसरं, पण त्याचं प्रूफ नाही आहे. प्रूफ आहे त्याचा, पण कशाचा, त्याचं सेंटर रेडियसचा प्रूफ आहे. तर ते एकदा पहा, हे दोन्ही पण सिंपलच आहेत. आपण काय केलंय, सरळ सरळ सांगतो. दोन्ही ठिकाणी सेंटर रेडियस फॉर्म मध्ये सेंटर एच के आहे, पी एक्स वाय लाईज ऑन दी सर्कल म्हणले, सी पी रेडियस आहे, डिस्टन्स फॉर्म्युला रेडियस काढले, आणि ती रेडियस म्हणजे सर्कलचं इक्वेशन आहे. काय सेंटर दिलेला आहे, रेडियस पण दिली आहे, फक्त आपण पी एक्स वाय पॉईंट घेतला, डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं, त्याचं स्क्वेअर केलं की इक्वेशन मिळतं. इकडे पण असंच केलं, त्याच्यामध्ये पण सेंटर झिरो झिरो दिलेला आहे, रेडियस दिला, आपण काय केलं फक्त पी एक्स वाय पॉईंट घेतलं सर्कलवर, डिस्टन्स फॉर्म्युला वापरला, त्याचं स्क्वेअरिंग केलं, संपलं, सर्कलचं इक्वेशन मिळालं. आता आपल्याला थर्ड इक्वेशन बघायचं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला एक सांगतो आता, एक इक्वेशन आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. एक्स आणि वाय मधलं सेकंड डिग्री इक्वेशन काय असतं, तर ते आहे ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय बी वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो. हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. तर सेकंड डिग्री कशामुळं, तर ह्याच्यात व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, 2 पेक्षा जास्त नाही, मॅक्झिमम 2 आहे म्हणून सेकंड डिग्री. दोन इज इक्वल टू झिरो आहे, दोन साईड आहेत, एल एच एस आर एच एस आहेत म्हणून इक्वेशन आहे. आणि जनरल कशामुळं, त्याच्यात एक्स आहे, वाय आहे, कॉन्स्टंट आहेत म्हणून जनरल. ठीक आहे. आता तुम्हाला एक सांगतो, त्याच्यामधून तुम्हाला सगळं मिळतंय. त्या इक्वेशन मधून सर्कल मिळते, स्ट्रेट लाईन मिळते, पॅराबोला मिळते, एलिस मिळते, हायपरबोला मिळते, सगळंच मिळते, फक्त कंडिशन बदलतात. काय म्हणतो कळते, हे जी एफ सी एच ए बी हे सगळे कॉन्स्टंट आहेत, नंबर आहेत हे. जसं हे 2x स्क्वेअर, 5xy, 6y स्क्वेअर, 11x, 13y, 27 असं आहे.
बरोबर आहे. नंबर आहे ते सगळे ए बी सी एच जी, फक्त स्टँडर्ड फॉर्म असल्यामुळे आपण असं घेतलं. आता हे इक्वेशन सगळंच रिप्रेझेंट करत आहे, म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत आहे, सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. हे जे आहे ना पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला, ह्याला कोनिक सेक्शन म्हणतात. आणि सर्कल पण त्याच्यासोबत जोडलं की ते कोनिक्स होत आहे. आणि स्ट्रेट लाईन ॲड केलं तर त्याला 2 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणतात. तर 2 डायमेन्शनल जॉमेट्री मधलं प्रत्येक इक्वेशन ह्याच्यापासून तयार करता येतं. आता ह्याच्यापासून आपल्याला सर्कल तयार करायचं. तर सर्कल कसं तयार होते? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स प्लस बी वाय स्क्वेअर 2gx प्लस 2fy प्लस c is equal to 0 represents circle if and only if a is equal to b and h is equal to 0. याच्यात a आणि b इक्वल घ्यायचे. h ची व्हॅल्यू जेव्हा 0 घेतो आपण त्यावेळेला ही टर्मच कॅन्सल होते. h 0 घेतलं ना की 2hxy ही टर्म कॅन्सल होते, बरोबर आहे. आणि a आणि b जर सेम घेतलं तर सेम असलं तर आपण त्याला 1 करू शकतो. समजा a आणि b या दोघांची पण व्हॅल्यू 5 आहे, a पण 5 आहे, b पण 5 आहे. तुम्ही 5 ने डिवाइड केलं की 1 पण होते. रिप्रेझेंट सर्कल दॅट इज x square plus y square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0. कुठून आलं हे? ह्याच्यातूनच. ए बी इक्वल आहेत, त्याला मी 1 केलं, एक्स स्क्वेअर हे तर 0 झालं. 1 घेतलं तरी चालतंय. इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2gx प्लस 2fy प्लस c. बदल काय झाला? ही टर्म कॅन्सल झाली आणि ह्याच्या जागेवर आपण 1 1 घेतलं. ए बीच्या जागेवर 1 1 घेतलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2gx प्लस 2fy प्लस c. आता हे जे इक्वेशन आहे ना, हे सर्कलचं इक्वेशन आहे. दिस इज जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. काय आहे? तर जनरल इक्वेशन आहे सर्कलचं, जनरल. आता हे काही प्रूफ नाही, ते स्टेटमेंट आहे. पण आता इथून पुढे ह्याचा आपल्याला सेंटर रेडियस काढायचं. या सर्कलचा सेंटर रेडियस कसं काढायचं त्याचा? तर ह्याला कम्पेअर करून याचं सेंटर एच काय आहे? रेडियस आर आहे. तर हे जे सर्कल आहे हे महत्वाचं आहे. जनरल सर्कलचा फॉर्म्युला आहे, त्याच्यावर आहे, ते नाही लक्षात राहिलं तर चालेल. पण हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 हे जनरल सर्कलचा फॉर्म्युला आहे. हा, तर मी ह्याचं सेंटर आणि रेडियस काढणार आहे. ते कसं काढायचं बघा, पहा लक्ष द्या. इक्वेशन ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx हेच घेतो आता, 2fy प्लस c इज इक्वल टू 0. इथलंच घेतलंय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx 2fy प्लस c इज इक्वल टू 0 सर्कलचं इक्वेशन. आता पहा, एक्स स्क्वेअर प्लस 2gx हा एक ग्रुप करतो या दोघांचा, परत या दोघांचा वाय स्क्वेअर प्लस 2fy आणि इज इक्वल टू मायनस c.
समजलं काय? काही नाही. तर सीला तिकडे ट्रान्सफर केलं. एक्स स्क्वेअर प्लस 2gx वाय स्क्वेअर प्लस 2fy. आता मी तुम्हाला ह्याला कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करणार आहे. याला कम्प्लिटिंग स्क्वेअर याची लास्ट टर्म काढायची. 10th मध्ये होतं बघा, हे क्वाड्रेटिक इक्वेशन चॅप्टर आहे ना, त्याच्यामध्ये 3 मेथड होत्या क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. एक फॅक्टर मेथड होती, एक फॉर्म्युला मेथड होती, आणि तिसरी होती कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता ते वापरायचे आपल्याला. इथं हे लास्ट टर्म हाफ इंटू मिडल टर्म त्याचं स्क्वेअर एक कॅन्सल झालं. इथं जी स्क्वेअर इकडे आलं. इथं पण असंच हाफ इंटू मिडल टर्म 2f स्क्वेअर. इथं पण तेच सेम. आता ह्याच्या पुढची स्टेप पहा. स्क्वेअर प्लस 2gx प्लस जी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2fy प्लस एफ स्क्वेअर इज इक्वल टू जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. कसं काय? इकडे जी स्क्वेअर ॲड केलं, इकडे ॲड केलं, दोन्ही साईडला. एका इक्वेशनच्या दोन्ही साईडमध्ये एकच नंबर ॲड केला तर काय फरक पडत नाही. इथे जी स्क्वेअर, इकडे जी स्क्वेअर, इकडे एफ स्क्वेअर, इकडे एफ स्क्वेअर मायनस सी तर अगोदरच आहे, अगोदरच आहे. आता हे काय होतं? एक्स स्क्वेअर प्लस 2gx प्लस जी स्क्वेअर हे एक्स प्लस जीचा स्क्वेअर आहे. बघा तुम्ही, एक्स स्क्वेअर प्लस 2gx प्लस जी स्क्वेअर परत हे वाय प्लस एफचा स्क्वेअर आहे, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. इव्हन ह्याला अजून थोडं सॉल्व करतो, जास्त गरज नाही पण तुम्हाला समजण्यासाठी. एक्स मायनस मायनस जीचा स्क्वेअर वाय मायनस मायनस एफ मायनस मायनस प्लस होते, मायनस मायनस प्लस जी मायनस मायनस प्लस एफ. आणि याला मी असं करतो, अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी आणि त्याचं स्क्वेअर करतो. काय फरक पडतं? रूट घेतला, स्क्वेअर केला, दोन्ही कॅन्सल झाले. जसं दुसरं आहे. आता तुम्ही बघा ना, समजा हे 2 आहे, त्याला अंडर रूट 2 केलं आणि परत त्याचं स्क्वेअर केलं, काय होतं? अंडर रूट 2चं स्क्वेअर 2च आहे, बदल काहीच नाही. तसं जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सीला बरं. आता काही जण म्हणतील असं का केलं, ते सांगतो. याला इक्वेशन नंबर 1 देतो, 1. आता मी ह्याला कम्पेअर करणार आहे याच्याबरोबर कम्पेअर करणार आहे. कम्पेअर विथ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. पाहिजे काय करायचं? कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. सेकंड इक्वेशन. पहा तुम्ही नीट बघा, एक्सला एक्स आहे, मायनसला मायनस आहे, इथलं मायनस जी म्हणजे तिथे एच आहे, एचची व्हॅल्यू मायनस जी येते. काय कळालं का नाही? तुम्ही पहा, इथं जा, इथं येऊन दाखवतो. एक्स मायनस मायनस जी याला कम्पेअर करायचं, स्क्वेअर. बघा, एक्सला एक्स आहे, मायनसला मायनस पण आहे, मायनसला मायनस पण, हे फक्त एच म्हणजे मायनस जी आलं. पुन्हा इथं वाय मायनस मायनस एफ. बघा हे पहा, वायला वाय इक्वल आहे, मायनस पण आहे, मायनस एफ म्हणजे के
आणि हे स्क्वेअरला स्क्वेअर आहे, याचं पण स्क्वेअर आहे, याचं पण स्क्वेअर आहे. मग आरची व्हॅल्यू डायरेक्ट येत आहे, आर अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. तर हे ते आर. मग आता मी काय करतो, सेंटर काढतो. ऍक्च्युअल सेंटर असते एच के. सेंटरचा ओरिजिनल फॉर्म्युला एच के आहे, पण एच ची व्हॅल्यू मायनस जी आहे आणि के ची व्हॅल्यू मायनस एफ. एच म्हणजे मायनस जी आहे, तर सेंटर हे आलं, रेडियस तर आहे. म्हणजे हे जे सर्कल आहे, जनरल सर्कल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इक्वल टू 0, या सर्कलचं सेंटर हा मायनस जी मायनस एफ असतो आणि त्याची रेडियस असते अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. बरोबर आहे. हे तुम्हाला इथं प्रूफ लक्षात ठेवायची गरज नाही, हे काही एक्झाममध्ये विचारणार नाही तुम्हाला, हे फक्त तुम्हाला समजावं, कसं आलाय कळावं, याच्यासाठी मी सांगितलं. आता मी आणखी 2 इक्वेशन सांगणार आहे, त्यानंतर मग काही कंडिशन्स आहेत वेगळ्या, काही फॉर्म्युले आहेत. म्हणजे आता पहिला पार्ट जो आहे सर्कलचा, तो अगोदर कन्सेप्च्युअली कंप्लीट करू आणि नंतर मग त्याच्यावरती प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेममध्ये दोन्ही प्रकार आहेत, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑब्जेक्टिव्ह इथं घेऊ क्लासमध्ये, सब्जेक्टिव्ह फक्त समजून सांगतो, तुमची तुम्ही पण लिहून काढा, ग्रुपला फाईल शेअर केल्यावर लिहून काढा, किंवा मग मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देतो प्रिंटेड, म्हणजे थोडं वेळ वाचेल आपला, कारण वेळ कमी आहे आणि सिलेबस खूप आहे, त्यामुळं आपल्याला थोडं किमान सब्जेक्टिव्हचा जो पार्ट आहे तो जरी तुम्ही केला, म्हणजे समजावून सांगतो मी, पण आता ही थिअरी जी आहे त्याच्यामध्ये लिहून घेण्यात वेळ जातो, तेवढं जरी कव्हर केलं तरी खूप झालं, बरंच टाईम आपला वाचतो. जनरली डिसेंबर आता जवळपास संपत आल्यासारखं आहे, 15 फेब्रुवारी वगैरेच्या दरम्यान, किंवा फेब्रुवारीच्या जास्तीत जास्त लास्ट पर्यंत, दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात 12th ची बॅच होते चालू. ते किमान एक 10-12 टॉपिक केले म्हणजे कंप्लीट झाले पाहिजेत. आता आपल्याला मेन जे चॅप्टर्स आहेत त्याच्यात परमिटेशन कॉम्बिनेशन हा टॉपिक आहे, सेट रिलेशन फंक्शन आहे आणि प्रोबॅबिलिटी, हे 3 थोडेसं टॉपिक हेवी असणार आहेत. आणि नंतर कोनिक सेक्शनचा एक टॉपिक आहे, बाकीचा पार्ट समजा खूप चिल्लर आहे. मेजर्स ऑफ डिस्पर्शन काय 2-3 दिवसात होईल, बायलॅम थेरम होईल, इंडक्शन होईल, त्याला काही वेळ लागणार नाही. या टॉपिकला थोडा वेळ लागू शकतो. बाकी आता आपलं राहिलं जे सिलेबस आहे त्याच्यात मेन हे 2-3 चॅप्टर्स आहेत, प्रोबॅबिलिटी आहे, स्टेट रिलेशन फंक्शन, बाकी लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह, हे थोडक्यात जरी घेतलं आणि पुन्हा 12thला नंतर घ्यावंच लागतं, ते पण आपण कव्हर करू शकतो, त्याचं काही फार प्रॉब्लेम नाही. किंवा हे चॅप्टर आपले झाले पाहिजेत. आणि 12thमध्ये परत जे टॉपिक कनेक्टेड आहेत 11thला, आता समजा ट्रिग्नॉमेट्री आहे 12thमध्ये आहे, तर ते शिकवण्याच्या अगोदर 11thचं रिव्हिजन घ्यावं लागतं, 12th स्टेट लाईन शिकवताना परत 11thचं घ्यावं लागतं, डेरिव्हेटिव्ह घेताना 11thचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो, सगळं म्हणजे ते बरेच टॉपिक परत रिवाईज करावं लागतात. मॅट्रिक्स घेताना परत मॅट्रिक्स घ्यावं लागतं 11thचं, ते एवढं डिटेलमध्ये नसलं तरी
काही प्रॉब्लेम काही कन्सेप्ट सांगावं लागतं त्यामुळं आणि जे टॉपिक समजा आपण घेतले नाहीत ते शेवटी रिव्हिजनमध्ये घ्यावं लागतं म्हणजे 12th गेल्यावर जवळपास 11th सगळा सिलेबस पुन्हा कव्हर करावं लागतं ऑलमोस्ट सगळे टॉपिक काही लिंक असणारे घ्यावं लागतात कारण एक्झाम पण आपण तसेच घेतो ट्रिग्नोमेट्रीची एक्झाम घेताना 11+12ची घेतो स्टेट लाईन घेताना परत 11+12 घेतो हे परत पुन्हा होतच आहे प्रायोरिटीचे 2 टॉपिक आहेत 12ला 11ला एक आहे मग ते तिन्ही कंबाईन करतो त्यात मेजर्स ऑफ डिस्पर्शन पण घेतो हे सगळं आता त्याचं लिंक असते त्यामुळे हे थोडेफार इंडिपेंडंट चॅप्टर आहेत ते जर समजा सोडले तर बाकी सगळं घ्यावंच लागतं आणि खूप सारे विद्यार्थी नवीन येतात 12ला मग ते आपल्याकडे 11th वेळेस चॅप्टर झाले असते त्यांनी जिथे शिकतात तिथे वेळेत झाले असते कसं काय पत्ता नसतं ते सगळंच आहे तरी बघू जास्तीत जास्त प्रयत्न करू आपण आपला एम टॉपर काढणे हा जरी असला समजा तरी ओव्हरऑल रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे 100 मुलं आहेत समजा त्यातले 4-5 जण टॉप मार्क घेतलेत बाकीचे 95 नापास झालेत हे काही चांगलं लक्षण नाही ठीक आहे 10-20% होऊ शकते जे मुलं आता समजा अभ्यास करणार नाहीत किंवा रेग्युलर नाहीत प्रॅक्टिस करत नाहीत त्यांची काही गॅरंटी देऊ शकत नाही पण जे सिन्सिअर आहेत अभ्यास करतात त्यांचा रिझल्ट आला पाहिजे आपला प्रयत्न जास्तीत जास्त तो असतो टॉपर तर येतातच त्यांना काही जास्त हे पण करायची गरज नाही आम्ही डिस्टर्ब पण करत नाही जास्त जे ओरिजिनल मुलं असतात त्यांचे त्याने अभ्यास करतात काय अडचण आली तर ते विचारतात पण जास्त वेळ आम्ही त्याला डिस्टर्ब करायचंच नाही मेन फोकस मिडियम मुलांकडे असतो हुशार मुलं सेल्फ असतात ते करतात त्यांना नाही कळलं तर ते एकदा नाही 10दा विचारतात त्यांचं फार प्रॉब्लेम नसतो आहे मधल्या मुलांचा प्रॉब्लेम जास्त असतो त्यांच्यावर मेहनत जास्त घ्यावं लागतं हुशार मुलांसाठी काहीच मेहनत करायची गरज नाही सेल्फ असतात ते दादा हे काय केलं तर सांगतो जनरल सर्कल आहे हे कुठून आलं तर हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन पासून तयार केलं आपण जनरल सर्कल याला आपण या सर्कलला या सर्कलमध्ये कन्वर्ट केलंय याच्यामध्ये जनरल सर्कलला याच्यामध्ये कन्वर्ट केलं याच्यात आणि मग त्यात ह्याचं सेंटर आहे एच के मग हे एचची व्हॅल्यू तिकडे काढलंय त्या सर्कलमधून केची व्हॅल्यू त्या सर्कलमधून काढलंय आरची व्हॅल्यू काढलाय अशा पद्धतीने सेंटर रेडियस काढलं पाहता एक स्क्वेअर घेतला एक्सचे टर्म आहेत वायचे टर्म आहेत कॉन्स्टंट आहे ते लास्ट टर्म काढलं एल टी हाफ इंटू मिडल टर्म जी स्क्वेअर ॲड केलं इथं एफ स्क्वेअर ॲड केला मायनस सी आहे एक्स प्लस जीचं स्क्वेअर आहे वाय प्लस एफचं स्क्वेअर आहे ते आहे तसंच त्याला मायनस ऑफ मायनस जी केलं मायनस ऑफ मायनस एफ अंडर रूटचं स्क्वेअर केलं इक्वेशन नंबर 1 आता हे जे मायनस जी आहे इथलं म्हणजेच हे याच्या आहे त्याच्यानंतर हे जे इथं मायनस एफ आहे काय बघा ना एक्स मायनस एच वाय मायनस के आर स्क्वेअर एच म्हणजे मायनस जी के म्हणजे मायनस एफ आणि आर स्क्वेअर 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 कटले तर आरची व्हॅल्यू अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी मग ॲक्च्युअल सेंटर असतो एच के पण एचची व्हॅल्यू मायनस जी आली केची व्हॅल्यू मायनस दोन्ही एकच एच के काय मायनस जी मायनस एच के सेंटर कोणाचा असतो तर जे सर्कल सेंटर रेडियस फॉर्ममध्ये असतं त्याचा असतो मायनस जी मायनस एफ कोणाचा असतो त्याची जनरल आहे ते आता आपल्याला
डायमीटर फॉर्म, हे पण इक्वेशन महत्वाचं आहे, सिलेबसमध्ये आहे. डायमीटर फॉर्म, इक्वेशन ऑफ सर्कल, whose end points of diameter are x1 y1 and x2 y2. डायमीटरचे एंड पॉइंट ए आणि बी, x1 y1 x2 y2 b. याचं प्रूफ घ्या जरा. प्रूफ ax1 y1 and bx2 y2 are end points of diameter. त्याच्यानंतर pxy lies on circle, लोकस पॉइंट म्हणतो ना आपण, तर तो p आहे. तर मी काय करतो, तुम्ही मला एक आन्सर सांगा. एपी आणि बीपी मधला अँगल किती आहे? हां, एपी आणि बीपी मधला अँगल किती आहे? 90 आहे. कसं काय? हां हां, इन्स्क्राइब्ड अँगल ऑफ सेमी सर्कल इज राईट अँगल. तुम्हाला 10th मध्ये झालेलं आहे. सेमी सर्कल येते, हे डायमीटर आहे ए बी. हे जे सर्कल आहे, सेमी सर्कल मधला इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल कोणाला म्हणतात? ज्याचा वर्टेक्स सर्कलवर असतो. हा वर्टेक्स पी सर्कलवर आहे पी. मग हा जो अँगल आहे एपी बी हा 90चा आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, हा अँगल जर 90 असेल तर एपी आणि बीपी याचा जे स्लोप आहे, एपी आणि बीपी परपेंडिक्युलर होतात. त्याचा स्लोप काढू शकतो आपण, y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1. परपेंडिक्युलर असेल तर स्लोपचं प्रोडक्ट काय आलं पाहिजे? -1. म्हणजे स्ट्रेट लाईनचा वापर करून हे प्रूव्ह करायचं. हे जे इक्वेशन आहे ते स्ट्रेट लाईनचा वापर करून करायचं. तर आपण करू आता. पहिले स्लोप ऑफ एपी काढतो. स्लोप ऑफ एपी y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1. बघा, हे x1 ला x1 x2 y2 घेतो. y2 मायनस y1 y मायनस y1 आपण x मायनस x1. स्लोप काढता येते का? स्ट्रेट लाईन मध्ये शिकलो ना आपण. स्लोप कसं काढायचं? y मायनस y1 आपण x मायनस x1. इकडे पण असंच y मायनस y2. आता इथे कोणाला घ्या x1 आणि x2 y2, काय फरक पडत नाही. चालते काय, ह्याला x1 आणि घ्या वाटलंस. y मायनस y2 x मायनस x2. स्लोप ऑफ BP y minus y2 upon x minus x2. Measure of angle APB is equal to 90 degree. Therefore, AB is perpendicular to BP. That is slope of AP into slope of BP is equal to -1. कसं काय -1?
लाईन परपेंडिक्युलर असतील तर प्रोडक्ट ऑफ स्लोप -1 असतं. लाईन जर का परपेंडिक्युलर असतील तर स्लोपचं प्रोडक्ट -1 असतो. तर हे बीचं स्लोप आहे y - 7 x - x1. Slope of BB y - y2 x - x2 is equal to -1. Slope of AP आहे हे y - 7 x - x1. कसंही काढा स्लोप, काय होत नाही. आपल्याला स्टँडर्ड फॉर्म पाहिजे म्हणून मी असं केलंय. y - y2 x - x2. ते डिनॉमिनेटर तिकडे शिफ्ट करतो. y - 7 into y - y2 is equal to minus x - x1 into x - x2. आता परत हे इकडे घेतो, मायनसला प्लस करतो. x - x1 into x - x2 plus y - 7 into y - y2 is equal to 0. ह्याला डायमीटर फॉर्म म्हणतात. सर्कलचं इक्वेशन आहे आणि डायमीटर फॉर्म मधलं आहे. आता हे जे करोलरी आहे यात ह्याचं सब थेरम आहे, डायमीटर फॉर्मचंच आहे. हाच फॉर्म्युला वापरायचा आणि दुसरं एक इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो मी कसं केलं ते. कळतंय का पहा, नाही समजलं तर विचारा. इथं तुम्हाला स्ट्रेट लाईन यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण सर्कलचं काय वापरलं, काहीच नाही. सर्कलचं नावच नाही तर कुठंच. थेरम सर्कलचा आहे फॉर्म्युला, पण सगळं स्ट्रेट लाईनचं आहे. तुम्ही बघा ना, हे तर आपल्याला दिलेलं आहे x1 x2 y2 एंड पॉईंट्स ऑफ डायमीटर. सर्कल म्हणलं जर काही वापरलं असेल तेवढं एकच, XY लाईज ऑन सर्कल, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय स्लोप काढला y - y1 x - x1. स्लोप कसे काढा, आपल्याला असं पाहिजे म्हणून आपण असं घेतलं. y - APचं स्लोप y - 7 x - x1 आणि PBचं स्लोप y - y2 x - x2. स्लोप काढून घेतला अगोदर. हे करायलाच पाहिजे असं काही नाही. हे डायरेक्ट तुम्ही हे पण करू शकता. हे अँगल 90 इथंच डायरेक्ट स्लोप ठेवू शकता. हे सेपरेट अगोदर करायला पाहिजे असं काय नाही, तर कळण्यासाठी केलं. ए बीचा स्लोप काढून घेतला अगोदर, बेबीचा स्लोप काढला. अँगल ए बी बी 90 आहे, राईट अँगल आहे. आता सेमी सर्कल मधला जो अँगल असतो इन्स्क्राइब्ड अँगल, तर तो राईट अँगल असतो 90. म्हणजेच हा जर अँगल 90 असेल बी, तर हे बी आणि बी बी परपेंडिक्युलर असतं, 90च अँगल आहे. मग परपेंडिक्युलर असतील लाईन, हे लाईनच आहेत ना, स्ट्रेट लाईन आहेत. ए बी आणि बी बी काय आहेत, स्ट्रेट लाईन आहेत. हे मग लाईन जर का परपेंडिक्युलर असतील तर त्याच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 असतो. फॉर्म्युला आपल्याकडे. पॅरलल असतील तर स्लोप इक्वल असतात. परपेंडिक्युलर असेल तर m1 into m2 is equal to -1. m1 हे m2 -1. हे EBचा स्लोप इथं आहे y - 7 x - x1 AB स्लोप आणि याचं स्लोप ऑफ BB y - y2 x - x2. ते इकडे घ्यायचं, इकडे मल्टिप्लाय करायचं y - y1 y - y2. तिकडे शिफ्ट केलं तर मायनस x - x1 x - x2. आता ती म्हणजे सगळे टर्म कम्प्लीट टोटल इकडे शिफ्ट करायचं, मायनस प्लस होतं. इथं जर प्लस आहे अगोदर, त्याला फॉर्म्युला आलं का बरोबर. आता आणखीन एक आहे फक्त, त्याला काय म्हणतात
इंटरसेप्ट फॉर्म equation of circle passing through origin and making intercepts A comma B on the coordinate axis. डायरेक्ट करतो मी काय हेच परत लिहायचं प्रूफमध्ये परत हेच लिहावं लागतं सगळं इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग इंटरसेप्ट्स हे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे ओरिजिन आहे एक्स इंटरसेप्ट ए आहे वाय इंटरसेप्ट बी आहे सेंटर आहे बरोबर पहा एक्स इंटरसेप्ट is equal to length of OA is equal to A लाईनचा एक्स इंटरसेप्ट स्मॉल ए दिला आपल्याला आणि वाय इंटरसेप्ट लेंथ ऑफ OB is equal to B therefore A is equal to A0 B is equal to 0B बरोबर आहे का आता मला एक सांगा तुम्ही सी सेंटर आहे सी सेंटर ऑफ सर्कल तर ए बी काय हां ए बी काय आहे डायमीटर आहे कसं काय डायमीटर कोण म्हणलं सेंटरमधून पास होतं हे कोण सांगितलं नाही आपण घेतलंय आपल्याला काय आपण काय करू शकतो पण ते खरं आहे का डायमीटरच आहे म्हणून तर मी सेंटर तिथे घेतला त्याच्यावर सेंटर आहे म्हणून डायमीटर नाही आहे तो डायमीटर आहे म्हणून त्याच्यावर सेंटर घेतलं मी लक्षात घ्या डायमीटर कशामुळे आहे तर हा अँगल 90 आहे हे सेमी सर्कल होत आहे इन्स्क्राइब्ड अँगल 90 आहे म्हणून मग हे सेमी सर्कल होत आहे हे सेमी सर्कल झालं तरी हे बी डायमीटर होत आहे सरळ आहे मग डायमीटर ए बी आहे म्हणून त्याच्यावर सेंटर आपण घेतलं सी कळलं का तुम्हाला हे 90 आहे सर्कल मधला इन्स्क्राइब्ड अँगल 90 आहे मग करस्पॉन्डिंग जे सर्कल असतं ते सेमी सर्कल असतं हे सेमी सर्कल आहे हे म्हणून मग ए बी डायमीटर झाला सी ते सेंटर झाला तर ए बी इज डायमीटर ऑफ सर्कल आता आपण एक फॉर्म्युला बघितला इक्वेशन ऑफ सर्कलचा कोणतं फॉर्म्युला बघितलं आता जस्ट डायमीटर फॉर्म एक्स मायनस x1 इंटू एक्स मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल्स टू 0 हे फॉर्म्युला आहे आता जस्ट बघितलं आपण मग काय
हेच वापरायला एक्स मायनस एक्स वन एक्स मायनस एक्स टू वाय मायनस वाय वन वाय मायनस वाय टू इक्वल्स टू झिरो. बरोबर का? हे फॉर्म्युला आहे. आता इथं मी काय करतो, एक्स वन वाय वन एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू काय आहेत, तर डायमीटरचे एंड पॉईंट आहेत. ए झिरो झिरो बी, तर ते इथं ठेवतो आता. एक्स मायनस एक्स वन म्हणजे ए, एक्स टू म्हणजे झिरो, वाय वन झिरो, वाय टू म्हणजे बी. बघा ना तुम्ही इथं पहा, एक्स वन म्हणजे ए, एक्स टू झिरो, वाय वन झिरो, वाय टू बी, एक्स वन ए, एक्स टू झिरो, वाय वन झिरो, वाय टू बी. मग त्याला सोडवा, सॉल्व करा, मल्टिप्लाय करतो, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वाय स्क्वेअर मायनस बी वाय टू झिरो. म्हणजेच काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस एक्स मायनस बी वाय इक्वल टू झिरो. याला काय म्हणतात, इंटरसेप्ट फॉर्म. इंटरसेप्ट फॉर्म स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस एक्स मायनस बी वाय इक्वल्स टू झिरो. पुन्हा एकदा बघा, परत एकदा सांगतो. आज आपण कम्प्लीट तुम्हाला कन्सेप्च्युअल पार्ट शिकवलाय, प्रॉब्लेम एक पण घेतला नाही. खूप सारं ज्ञान दिलेलं आहे तुम्हाला, एकदम अथांग सागर एवढं. ते तेवढं सगळं पचलं पाहिजे. हे सर्कल आहे, एक्स ॲक्सिस, या सर्कलचा एक्स ॲक्सिसवरचा इंटरसेप्ट ए आहे, म्हणून याचे कॉर्डिनेट ए झिरो आहेत. वाय ॲक्सिसवरचा इंटरसेप्ट बी आहे, म्हणून झिरो बी आहे. हे डायमीटरचे एंड पॉईंट आहेत, ए झिरो झिरो बी. ऑलरेडी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, सर्कलचे डायमीटरचे एंड पॉईंट जर माहीत असतील तर सर्कलचं इक्वेशन असं असतं. हा आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे, एक्स मायनस एक्स वन डायमीटर फॉर्म एक्स मायनस एक्स वन इंटू एक्स मायनस एक्स टू वाय मायनस वन इंटू वाय मायनस वाय टू. हा फॉर्म्युला आहे. याच्यात फक्त ए बी तर आपल्याला अगोदरच दिलेला आहे, फक्त ए वरून आपण हे काढलं ए झिरो, बी वरून झिरो बी काढलं, इथं ठेवलं. एक्स वन एक्स टू म्हणजे ए झिरो, वाय वन वाय टू म्हणजे झिरो बी, ए झिरो आणि झिरो बी, ए झिरो झिरो बी ठेवून मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर मायनस बी वाय. हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस एक्स मायनस बी वाय इक्वल्स टू झिरो. तर आपण टोटल 5 इक्वेशन तयार केले. सगळे इक्वेशन, फक्त एका इक्वेशनचं डेरिवेशन नाही घेतलं आपण, कारण ते नाहीच आहे त्याचं डेरिवेशन. स्टँडर्ड सर्कलचं डेरिवेशन घेतलं, डिस्टन्स फॉर्म्युला काढला, सेंटर रेडियस फॉर्म डिस्टन्स फॉर्म्युला काढला. जनरल सर्कल जे आहे ते फक्त स्टेटमेंट केलं आपण, ॲज्युम्शन आहे ते, म्हणजे एक जनरल सेकंड डिग्री इक्वेशन पासून जनरल सर्कल तयार केलं. पण जनरल सर्कलचं जे सेंटर रेडियस आहे त्याचा प्रूफ घेतला. त्याच्यानंतर डायमीटर फॉर्म घेतला, आणि डायमीटर फॉर्मचं हे सब थेरम आहे, ज्याला करोलरी म्हणतात. मराठीमध्ये एक शब्द आहे बघा, करवली म्हणतात ना, लग्नामध्ये असते नवरीच्या सोबत, तर ते मॅथमध्ये पण तसंच असतं, त्याला करोलरी म्हणतात. म्हणजे काय, तर जो थेरम असते, मेन थेरम कुठला आहे, डायमीटर फॉर्म हा मेन थेरम आहे, डायमीटर फॉर्म. त्याचीच करोलरी म्हणजे सब थेरम, तर त्याला म्हणतात इंटरसेप्ट फॉर्म. डायमीटर फॉर्म तुमच्या लक्षात राहा म्हणून सांगितलं, आपल्या करवलीचा काही संबंध नाही, म्हणजे घेणं नाही, काय असं ते शब्द लक्षात राहते. करोलरी सब थेरम मध्ये त्याला. मेन थेरम कुठला आहे, डायमीटर फॉर्म, तर त्याचं सब थेरम आहे इंटरसेप्ट फॉर्म. डायमीटर फॉर्मची करोलरी आहे इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे. बरोबर, हे सगळे इक्वेशन आपण आज बघितलं.
आता आपल्याला पुढं अजून काही सकाळच्या बॅचमध्ये मी घेतलंय, पण सकाळच्या बॅचमध्ये हे घेतलं नाही डायमीटर फॉर्म. तर सर्कल एक्स ॲक्सिसला टच करत असेल, वाय ॲक्सिसला, दोन्ही ॲक्सिसला, एखाद्या लाईनला टच करत असेल, सर्कल इंटरसेप्ट तयार करत असेल लाईन बरोबर, असे काही वेगवेगळ्या कंडिशन आहेत, त्या सगळ्या आपल्याला बघायच्यात आणि मग नंतर प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आता हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत. प्रूफची गरज नाही, प्रूफ काय विचारतील तसं नाही, फक्त तुम्हाला माहीत असावं कसं आलाय यासाठी घेतलंय. त्यातल्या त्यात तुम्हाला जर वाटलं तर एक प्रूफ तर तेवढं लक्षात ठेवा, डायमीटर फॉर्मचा एक्झाममध्ये विचारलं जाण्यासारखं तेवढंच एकच प्रूफ आहे, डायमीटर फॉर्म, बाकी कुठलाच नाही, तेवढं लक्षात ठेवा. आणि आता उद्या याच्या पुढचा जो पार्ट आहे राहिलेले कन्सेप्ट कंप्लीट करू. आता प्रूफ नाही कुठलाच, म्हणजे या पार्टवर, नंतर आहे पुढं टँजेंटवर वगैरे, फक्त डायमीटर फॉर्मचा जो प्रूफ आहे तो लक्षात ठेवा, तयार करून ठेवा. विचारलं जाण्याची शक्यता तेवढी एकच आहे. आता ह्याच्या पुढं काही घेत नाही, खूप ज्ञान भरपूर पाजळलेलं आहे आज, त्याच्यामुळं उद्याच्याला आपण कंटिन्यू करू. चला.